गुजरात 21 डिसेंबर 19 ते 31 डिसेंबर 19. भूतानच्या सहलीनंतर याच वर्षी गुजरातच्या सहलीचा योग आला. मात्र प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे ही सहल ठरवण्यामध्ये माझा अजिबात सहभाग नव्हता. दीपा आणि गीताने मनावर घेतल्यामुळे ही सहल घडून आली. 24 ऑगस्टलाच या सहलीचं बुकिंग वीणा टूर्समार्फत केलं होतं. मी, कुंटे, नंदू व दीपा, विजय व गीता, अरविंद व अनिता आणि संजीव व हिमानी यांचा यात समावेश होता. एकूण 10 जणांचा ग्रुप होता. टूर्समार्फत बुकिंग असल्यामुळे डोक्याला कसलाही ताप नव्हता. नुसत्या बॅगा घेऊन निघायचं होतं. एकूण टूर कॉस्ट ₹50,650 सर्व खर्चासहित होती. जाताना मुंबई अहमदाबाद गो एअरचं व येताना अहमदाबाद मुंबई त्याच एअरलाइन्सचं बुकिंग होतं. 21 तारखेला विमान सुटण्याची वेळ सकाळी 7:35 असल्यामुळे पहाटे 5:30 विमानतळावर हजर राहायचं होतं. येताना मात्र 31 डिसेंबरला पहाटे 12:35 विमान होते व ते मुंबईला पहाटे 2 वाजता येणार होते. आज दिवस पहिला, दिनांक 21 डिसेंबर 19. पहाटे 5:30लाच विमानतळावर पोहोचायचं असल्यामुळे पटवर्धनांनी अगोदरच गाडी बुक करून ठेवली होती. ती बरोबर 4:45ला आली. सकाळची वेळ असल्यामुळे ट्रॅफिकचा प्रश्न नव्हता. त्यामुळे आम्ही 5:15लाच विमानतळावर पोहोचलो. सर्वच जण थोड्याफार फरकाने विमानतळावर पोहोचलो. विमानतळावर वीणा टूर्सच्या प्रतिनिधीने आम्हाला तिकिटाची प्रत, एक स्लिंग बॅग व खाऊची बॅग सुपूर्द केली. आमचा टूर मॅनेजर स्वप्नील पाटील आम्हाला अहमदाबादलाच भेटणार होता. चेक इन करून सामानमुक्त झालो. विमान वेळेवर होतं. आम्ही बरोबर 9 वाजता अहमदाबाद विमानतळावर पोहोचलो. आजचा मुक्काम ली ग्रँड हॉटेलमध्ये होता. हॉटेलमध्ये गेल्याबरोबर नाश्ता तयारच होता. रूम्सचं वाटप झाल्यानंतरचा वेळ मोकळाच होता व त्याची आवश्यकताही होती. दुपारचं जेवण झाल्यावर मात्र थोड्याच वेळाने म्हणजे 3च्या सुमारास साबरमती आश्रमाला भेट द्यायची होती. साबरमती तीरावर असलेल्या या आश्रमात गांधीजींच्या स्मृती तेथे जतन करून ठेवल्या आहेत. तेथे थोडी फोटोग्राफी करून अडलाज स्टेपवेल म्हणजे पायऱ्यांची विहीर बघायला गेलो. 5 मजले खोल असलेली ही विहीर अडलाजचा राजा रणवीर सिंग याने राणी रुब्बाच्या प्रेमाखातर बांधायला सुरुवात केली. त्याच काळात शेजारील मुघल राजा महमूद बेगाडा याने त्याच्याशी युद्ध पुकारलं व त्यात राजा रणवीर सिंग मारला गेला. मुघल राजा महमूद बेगाडा याने राणीला लग्नाची मागणी घातली व राणीने आश्चर्यकारकरित्या लग्नाला होकार दिला. पण विहिरीचं राहिलेलं काम राजांनी पूर्ण करण्याच्या अटीवरच. जेव्हा काम पूर्ण झालं व लग्नाची वेळ आली तेव्हा राणीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. या बांधकामावर हिंदू व मुस्लिम यांची छाप आहे. राणीच्या नकारानंतर व तिच्या मृत्यूनंतर राजाने विहिरीतल्या हिंदूंच्या मूर्तींची तोडफोड केली. यानंतर प्रसिद्ध अशा अक्षरधाम मंदिराला भेट दिली. मंदिराचा परिसर फारच विस्तीर्ण व स्वच्छ आहे. गांधीनगर जवळ असलेल्या या स्वामीनारायण टेम्पलचं उद्घाटन 30 ऑक्टोबर 1992 साली झालं. याची उंची 108 फूट आहे व आत सुमारे 200 मूर्त्या आहेत. मूर्त्या अतिशय देखण्या व सुबक अशा आहेत. 2002 साली झालेल्या अतिरेकी हल्ल्यामुळे येथील सुरक्षा व्यवस्था कडक ठेवली आहे. या मंदिराची मुख्य एक गोष्ट अशी सांगतात ती अशी: नचिकेत नावाचा ऋषीपुत्र वाजश्रवा मुनीचा मुलगा हा त्याच्या वडिलांनी यमाला आपला मुलगाच त्याच्या आग्रहानुसार भेट दिल्यामुळे सदेह यमलोकी जातो. वाजश्रवा ऋषी विश्वजित यज्ञात आपली सर्व संपत्ती व त्यांच्याकडे असलेल्या दुर्बळ व भेकड गायीसकट सर्व काही दान करून टाकतात. हे नचिकेतला पटत नाही. ज्या वस्तू देऊन जर कोणाला त्याचा उपयोग नसेल तर त्या दानाचा काय उपयोग? मी तुमचा मुलगा आहे तर तुम्ही मला कोणाला दानात देणार असे वारंवार विचारल्यावर रागाने त्याला यमाला दानात देऊन टाकलं. आपल्या पित्याचा सन्मान होण्यासाठी त्याने सदेह यमाकडे जायचं ठरवलं व त्यासाठी वडिलांची परवानगी घेतली व यमलोकी गेला. परंतु तेथे यमदेव नव्हते व यमदूतांनी त्याला यमलोकी अकाली घेण्यास नकार दिला व नचिकेत 3 दिवस तेथेच बसून होता. 3 दिवसांनी यमराज आल्यावर आपण आपल्या वडिलांच्या आज्ञेवरून येथे आल्याचं सांगितलं. यमराज त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन 3 दिवस उपाशी राहिल्यामुळे तू माझ्याकडून 3 वर माग. पहिल्या वरानुसार मी परत गेल्यावर माझ्या वडिलांनी मला माझ्यावरचा राग विसरून मला ओळखावं. दुसऱ्या वरानुसार पृथ्वीवर असलेल्या सर्व दुःखी कष्टी लोकांचं दुःख दूर करण्याची विद्या मागितली. त्यांनी ती सर्व विद्या प्रयत्नपूर्वक आत्मसात केली. त्यावर यमराज प्रसन्न झाले व 3रा वर मागण्यास सांगितलं. 3ऱ्या वरानुसार नचिकेतने यमाला विचारलं की माणसाचा मृत्यू का होतो व नंतर त्याचं काय होतं, तो कुठे जातो.
हे ऐकल्यावर यमाने नचिकेतला या व्यतिरिक्त दुसरे काहीही माग पण हे विचारू नकोस असं सांगितलं. परंतु नचिकेतने 3 वरानुसार याचंही उत्तर देण्यासाठी आग्रह धरला. यमाने हा विषय कठीण असल्यामुळे येथे समजावता येणार नसल्याचं सांगितलं. परंतु त्याच्या आग्रहाखातर यमाने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. जो माणूस खऱ्याने वागतो व दुसऱ्याला पीडा देत नाही त्याला मृत्यूचा त्रास होत नाही. अशा रीतीने ही छोटीशी गोष्ट लेझरच्या सहाय्याने दाखवतात. त्याचं सादरीकरण अतिशय उत्तम रीतीने केलं आहे. या त्यांच्या कलाकृतीला सलाम. हा शो बघून आम्ही बसने हॉटेलवर परतलो. आजचा प्रवास एकूण 87 किलोमीटर झाला होता. जेवण झाल्यावर दुसऱ्या दिवसाची जायची तयारी करून गादीवर अंग पसरून दिलं. आज दिवस दुसरा, दिनांक 22 डिसेंबर 2019. आज हॉटेल ली ग्रँड सोडायचं होतं. ब्रेकफास्ट झाल्यावर जुनागडच्या दिशेने प्रवास सुरू होणार होता. वाटेत येथूनच 76 किलोमीटरवर असलेल्या लोथल या ठिकाणी जायचं होतं. येथे सिंधू संस्कृतीचे भग्न अवशेष बघायला मिळतात. 1955 ते 1962 या काळात केलेल्या उत्खननात हे अवशेष मिळाले होते. समृद्ध असलेल्या हडप्पा संस्कृतीत प्रगत असलेली भातशेती, नियोजनबद्ध वसाहत, दागिन्यांची कलाकुसर वगैरे गोष्टी बघायला मिळतात. हे त्या काळचं एक औद्योगिक बंदर होतं. भारतीय पुरातत्व विभागाने पुढील येणाऱ्या पिढीसाठी हे सर्व जतन करून ठेवलं आहे. पुरातत्व विभागाचं येथे एक म्युझियमही पाहायला मिळतं. तेथे चहा कॉफी झाल्यानंतर आमचा बस प्रवास जुनागडच्या दिशेने सुरू झाला. वाटेतच एका हॉटेलमध्ये जेवण घेतलं. खूप लांबचा म्हणजे 274 किलोमीटरचा पल्ला गाठायचा होता. जुनागडपर्यंतचा आजचा एकूण प्रवासच मुळी 350 किलोमीटरचा होता. त्यामुळे सर्व दिवस प्रवासातच गेला. वाटेत चहा कॉफीसाठी एक स्टॉप होताच. आजचा मुक्काम लिओ रिसॉर्टमध्ये होता. समाधानाची एक बाब म्हणजे सबंध प्रवासात फक्त याच ठिकाणी आमचा 2 रात्री मुक्काम होता. त्यामुळे जरा हायसा वाटलं. आजच्या सबंध दिवसाच्या प्रवासामुळे शीण आला होता. जुनागडला आल्यानंतर व रात्रीचं जेवण आटोपल्यानंतर येथून जवळच असलेल्या गिरनार पर्वतावरील श्री दत्तगुरूंच्या दर्शनाला कोण कोण जाणार आहे याची विचारणा झाली. फक्त 5 जणच जायला तयार झाले. त्यात आमच्या ग्रुपपैकी श्री माधव कुंटे, श्री वसौ नाईक, श्री वसौ गुजराती हेच तयार झाले. आमच्याही ग्रुपचे काही लोक वर जाण्याचा विचार करत होते, पण नंतर पुढच्या सहलीवर होणाऱ्या त्रासाचा विचार करून हा विचार रद्द केला. सर्वांनीच खालूनच श्री दत्तगुरूंना नमस्कार केला. 5 जणांना गिरनारच्या पायथ्याशी सोडण्यास स्वप्नील व प्रियंका गेले होते. जाण्यापूर्वी सर्वांनीच त्यांना शुभेच्छा दिल्या. साधारण 11च्या सुमारास ते पायथ्याशी जाण्यास निघाले. रात्रीच्या जेवणानंतर झोप चांगली लागावी अशी अपेक्षा होती. आज दिवस तिसरा, दिनांक 23 डिसेंबर 2019. कालच्या भरपूर झालेल्या प्रवासाची भरपाई म्हणून आज फक्त 70 किलोमीटर म्हणजे जुनागड ते गिरनार व परत असा प्रवासाचं अंतर होतं. आज सकाळी जरा आरामातच उठलो व सकाळीच जवळचा फेरफटका मारायला निघालो. फिरताना संजीवला जवळच असलेल्या गोशाळा नजरेत पडल्या व सगळ्यांचे पाय गोशाळेकडे वळले. संजीवच्या स्वतःच्या गायी असल्यामुळे तो त्याचा जिव्हाळ्याचा विषय होता व त्याला गायीबद्दलची माहिती व इंटरेस्टही होता व बाकीच्यांना त्याबद्दल कुतूहल. गोशाळेच्या मालकांबरोबर गप्पा मारताना सर्वांना गायीचं ताजं दूध पिण्याची संधी देखील मिळाली. सकाळी उठल्यावर कळलं की श्री व सौ गुजराती हे गिरनार पर्वताची मोहीम 750 पायऱ्यांवरच अर्धवट सोडून मागे फिरले होते. पुढे होणाऱ्या त्रासाचा विचार करून त्यांनी हा निर्णय घेतला होता व एका अर्थी ते बरंच झालं. आम्ही सर्वच जण बसने गिरनारच्या पायथ्यापाशी गेलो होतो. तेथे शास्त्र म्हणून आम्ही सर्वांनीच 50 पायऱ्या चढल्या व तेथूनच श्री दत्तगुरूंना नमस्कार केला. नंतर जुनागड फोर्ट बघायला गेलो व जवळच असलेल्या म्युझियमला व अशोका शिलालेखाला भेट दिली. तिथून थोडी फोटोग्राफी करून आम्ही परतलो. दुपारच्या 3-4 वाजेपर्यंत कुंटे हॉटेलवर परत आले होते. त्यांच्या पायाची पुरती वाट लागली होती. पुढचे काही दिवस ते लंगडतच चालत होते. श्री वसौ नायकांना मात्र यायला 7 वाजले होते. आज गीताचा वाढदिवस होता व तो रात्रीच्या जेवणा अगोदर साजरा करण्याचं ठरलं होतं. केकची व्यवस्था दीपाने अगोदरच करून ठेवली होती. ठरल्याप्रमाणे गीताचा वाढदिवस हॅपी बर्थडेच्या ट्यूनवर छानपैकी साजरा झाला. शुभेच्छांचा वर्षाव झाला. आपला वाढदिवस अशा वेगळ्या ठिकाणी साजरा होण्यात एक निराळीच मजा असते. अशा छान वातावरणात आजच्या दिवसाची सांगता झाली. उद्या सकाळी हे हॉटेल सोडायचं होतं. आज दिवस चौथा, दिनांक 24 डिसेंबर 2019. सर्व बॅगा बसमध्ये लोड करून सकाळचा ब्रेकफास्ट आटोपून आमच्या बसचा प्रवास सोमनाथच्या दिशेने सुरू झाला. जुनागड ते सोमनाथ हे अंतर 91 किलोमीटर होतं. वाटेतच सासनगिरी येथील गीरच्या अभयारण्याला भेट द्यायची होती. आम्ही 11च्या सुमारास गीर येथे पोहोचलो.
सफारीसाठी वेगवेगळे झोन आहेत. त्यातील देवाल या झोनमध्ये आमची जंगल सफारी होती. सफारीसाठी आतमध्ये बसची व्यवस्था केली होती. 1 ते 24 सीट आमच्यासाठी राखीव होत्या. सफारीला गेल्यावर वन्यप्राणी बघायला मिळतील की नाही याची धास्ती नेहमीच असते, तशी ती या वेळेला देखील होती. पण यावेळी मात्र आमची निराशा झाली नाही, कारण एक वनराज मोठ्या ऐटीत एका झाडाखाली विराजमान झाला होता. पण फक्त तो लांब असला तरी नजरेच्या टप्प्यात होता. तसाच एक वाघोबा झाडावर बसलेला होता व नंतर लगेचच तो झाडावरून खाली उतरून त्याच्या इच्छित स्थळी जाताना पाहिला. तोही दुरूनच, पण साध्या डोळ्यांनी दिसत होता. बाकी इतर प्राणी जसे मोर, हरिण, सांबर, नीलगाय, कोल्हा असेही दृष्टीस पडले. त्यामुळे जंगल सफारी यशस्वी झाली असे म्हणायला हरकत नाही. नंतरचं ठिकाण होतं प्रभास येथील भालका मंदिर. हिंदू शास्त्रात जी 5 तीर्थ सांगितली आहेत, प्रयाग, प्रभास, गंगा, कुरुक्षेत्र व पुष्कर यांचा यात समावेश आहे. त्यातल्या प्रभास या क्षेत्री हे भालका मंदिर आहे. भगवान श्रीकृष्णांनी गोकुळात जन्म घेतला, द्वारकेत राजकारण केलं व प्रभासला कृष्णलीला संपवली. गांधारीने श्रीकृष्णाला यदुवंश निर्वंश होण्याचा शाप दिला होता, तेव्हा यदुकुळातील लोकांचं अधःपतन रोखण्यासाठी भगवान द्वारकेहून प्रभासला आले असताना जंगलातल्या एका पिंपळ वृक्षाखाली थोडा वेळ आराम करू असं उद्धवाला सांगितलं. समुद्रकिनारी मासेमारी करत असलेल्या भिल्लाला पायावर पाय ठेवून बसलेल्या कृष्णाचा अंगठा हा एखाद्या मृगासारखा दिसल्यामुळे त्याने समुद्रातील तृणाचा बाण करून मारला व तो श्रीकृष्णाच्या अंगठ्यात लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. हा भिल्ल म्हणजे गतजन्माचा वाली असून रामाने वालीचा बाण मारून वध केला होता, तेव्हा रामाने मी तुला या जन्मात मारत आहे, तू मला मी कृष्ण अवतारत असताना मार असं सांगितलं होतं. भिल्ल गयावया करत असल्यामुळे कृष्णाने त्याला तसं न करण्यास सांगून आता हा शाप पूर्ण झाला आहे असं सांगितलं. यानंतर आमचा मोर्चा हॉटेल सोमनाथ डिवाईनकडे निघाला, कारण आजचा मुक्काम याच हॉटेलमध्ये होता. तेथे दुपारचा जेवण झाल्यावर आम्ही 4च्या सुमारास पुन्हा साईट सीइंगला निघालो. नंतर श्रीकृष्ण उद्धवासोबत ज्या 3 नदीच्या संगमावर हिरण्या, सरस्वती व कपिला आला होता, त्या संगमाला सुद्धा भेट दिली. यातील सरस्वती नदी ही लुप्त आहे. येथूनच जवळ असलेल्या लक्ष्मीनारायणाचं मंदिर, जे बिर्लाने बांधलं व नंतर ट्रस्टला देऊन टाकलं, त्या मंदिराला भेट दिली. नंतर कृष्णाच्या पादुकांचं दर्शन घेतलं. तिथूनच भगवान कृष्ण अंतर्धान पावले होते व कृष्णलीला येथेच संपली होती. त्याला प्रतिकात्मक धर्म, अर्थ, काम व मोक्ष अशा 4 प्रदक्षिणा घातल्या. कृष्ण अंतर्धान पावल्यावर बलरामाने देखील शेषनागाच्या रूपाने पाताळात प्रवेश केला. त्यानंतर गीता मंदिर बघितलं. त्यात 18ही अध्याय मंदिरात कोरलेले आहेत. नंतर सोमनाथाच्या दर्शनाला गेलो. तेथे सोमनाथाचा एक प्राचीन मंदिर व एक नवं मंदिर आहे. प्राचीन मंदिराची स्थापना चंद्राने केली असून ते अतिशय छोटे मंदिर आहे व ते त्यावेळी रत्नजडित होतं, त्यामुळे एक दिवा संपूर्ण मंदिर प्रकाशित करू शकत असे. 1024 साली मोहम्मद गजनीने 17 वेळा यावर हल्ला करून सर्व मंदिराची लूट केली होती. मंदिरातलं शिवलिंग हे फक्त अंगठ्याच्या एवढ्याच उंचीचं होतं. ते तोडण्यासाठी गजनीने मंदिरात प्रवेश केला तेव्हा भगवान शंकर पाताळात लुप्त झाले अशी कथा आहे. त्याने मंदिर खोदलं, परंतु त्याला शिवलिंग मिळालं नाही व जी लूट केली होती ती देखील वाटेत टाकून त्याचा अंत झाला होता. त्यानंतर 1000 वर्ष येथे शिवलिंगाचं अस्तित्वच नव्हतं. 1786 साली इंदूरची महाराणी व थोर शिवभक्त अहिल्याबाईंना स्वप्नात सोमनाथने दर्शन देऊन एक कामधेनू नावाची गाय रोज संध्याकाळी 7 वाजता दूध देते, तेथे खोदकाम कर, तेथे माझं शिवलिंग असेल असं सांगितलं. अहिल्याबाई त्या जागेवर आल्या, परंतु तो भाग मुघलांच्या ताब्यात असल्यामुळे तो भाग विकत घेऊन खोदकामास सुरुवात केल्यावर 20 फूट खाली शिवलिंग मिळालं. स्वातंत्र्यपूर्व काळात सरदार पटेल येथे आले असताना समुद्रकिनारी संकल्प केला होता की जिथे पूर्वी जुनं मंदिर होतं तेथेच नवीन मंदिराचा जीर्णोद्धार केला जाईल. 9 नोव्हेंबर 1947 साली येथील नवाब राजा पाकिस्तानात गेल्यावर आपलं पहिलं कॅबिनेट 1948 साली झाल्यावर सरदार पटेल गृहमंत्री व राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद होते. त्यावेळी मंदिराच्या कामाला सुरुवात होऊन ते 1952 साली पूर्ण झालं. दोन्ही मंदिरात जाऊन शिवलिंगाचं दर्शन घेतलं. जुन्यापेक्षा नवीन मंदिरात कमालीची गर्दी व सुरक्षितता होती. तेथे मंदिराची माहिती देण्यासाठी एक लाईट अँड म्युझिक शो दाखवतात. तो बघून आम्ही हॉटेलवर परतलो. आज दिवस 5वा, दिनांक 25 डिसेंबर 2019. आज हे हॉटेल सोडायचं होतं. सकाळी 7:30 वाजता ब्रेकफास्ट करून सामान बसमध्ये लोड करून आमच्या बसचा प्रवास सोमनाथ, पोरबंदर, द्वारका असा सुरू झाला.
उद्याचं सूर्यग्रहण लक्षात घेऊन आजच्या प्रवासात थोडा बदल केला होता. त्यामुळे द्वारकेला उद्या बघायची असलेली सगळी मंदिरे आजच बघायची होती. त्यामुळे आजचं व उद्याचं स्थळदर्शन असे दोन्ही आजच करायचे होते व एकूण प्रवास 240 किलोमीटर होता. प्रथम येथूनच 135 किलोमीटरवर असलेल्या पोरबंदरला जायचं होतं. पोरबंदर हे जसे प्रामुख्याने गांधीचं जन्मस्थान म्हणून ओळखलं जातं, तसंच ते सुदामाचं जन्मस्थान म्हणूनही ओळखलं जातं. येथे असलेल्या कीर्ती मंदिरालाही भेट दिली. येथेच सुदामा मंदिर देखील आहे. कृष्ण व सुदामा यांची भेटीची सुंदर मूर्ती येथे पाहायला मिळते. मंदिराचे फोटो काढून नंतर आमचा प्रवास सुरू झाला तो द्वारकेच्या दिशेने. तिथून निघतानाच सकाळी 10च्या सुमारास हॉटेल सिद्धीमध्ये जेवण उरकून घेतलं व पुढच्या 105 किलोमीटरच्या प्रवासाला सुरुवात केली. सुमारे 2च्या सुमारास आम्ही द्वारकेला पोहोचलो. येथे रुक्मिणी मंदिर आहे. श्रीकृष्णाने रुक्मिणीला पळवून येथे आणल्यानंतर तिने कृष्णाकडे पाणी पिण्यास मागितलं. कृष्णाने जमिनीतून गंगा आणून तिची तहान भागवली, पण तेथेच हजर असलेल्या दुर्वास ऋषींना पाणी विचारलं नाही म्हणून त्यांना राग येऊन त्यांनी द्वारकेला पिण्याच्या पाण्याची दुर्भिक्षा असेल असा शाप दिला. त्यामुळे तेथे पाण्याची दुर्भिक्षा आहे, परंतु उशापामुळे पाणी खारट मिळेल असं सांगितलं. तिथून लगेचच होडीने बेट द्वारकेला जायचं होतं. होडीचा प्रवास साधारण 20-25 मिनिटाचा असेल, पण एकूण प्रवासाचा कालावधी 1 तासाचा होता. तेथे नागेश्वर या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं. ग्रहणामुळे दर्शनासाठी खूपच रांग होती, म्हणून लांबूनच दर्शन घेतलं. दोन्ही दिवसाचं स्थळ दर्शन झाल्यानंतर आमचा प्रवास हॉटेल सिग्नेटिंगच्या दिशेने सुरू झाला, कारण आमचा मुक्काम आज याच हॉटेलमध्ये होता. हॉटेल तसं हायवेवरच होतं, पण हॉटेल फारच सुंदर होतं. आज 25 डिसेंबर, क्रिसमसचा माहोल असल्यामुळे हॉटेल लाईट्सनी उजळून निघालं होतं. जेवायलाही जरा पाणीपुरीसारखा वेगळा बेत होता. रात्री जादूचे प्रयोग होते व शेवटी गाण्यावर थिरकण्याचा अनुभव श्री माधव कुंटे व नाईक दाम्पत्याने घेतला. अशा सुंदर वातावरणात आजचा दिवस संपला. आज दिवस 6वा, दिनांक 26 डिसेंबर 2019. सकाळी ब्रेकफास्ट करून सर्व सामान बसमध्ये लोड करून आजचा आमचा द्वारका ते जामनगर प्रवास सुरू झाला. आजचा प्रवास होता 131 किलोमीटर व आजचा दिवस प्रवासाचाच होता असं म्हणायला हरकत नाही, कारण आजच्या दिवसात स्थळदर्शन विशेष नव्हतं, कारण ग्रहणामुळे आजची पाहण्याची ठिकाणं कालच पाहून झाली होती. फक्त लखोटा तलावच पाहायचा होता. त्यात पाहण्यासारखं असं विशेष काही नव्हतं. चालण्यासाठी मार्गिका होती व परिसर स्वच्छ होता, एवढंच. तेथे थोडी फोटोग्राफी करून लगेचच बाहेर पडलो. नंतर जवळच असलेल्या हनुमान मंदिराला भेट दिली. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे येथे 55 वर्ष अखंडपणे श्रीराम जय राम जय जय रामचा जप चालू आहे. याची सुरुवात 1 ऑगस्ट 1964 साली झाली. कोणी ना कोणीतरी येऊन हा जप चालूच ठेवतात. याला हातभार म्हणून आम्ही बहुतेकांनी 2 मिनिटं का होईना पण हा जप केला. असं प्रथमच ऐकायला व बघायला मिळालं होतं. अखंड अव्याहतपणे असा जप करत राहणं ही काही साधी गोष्ट नव्हती. ही दोन्ही ठिकाणं बघून आमचा मोर्चा हॉटेल अनाया बीकनकडे वळला, कारण आजचा मुक्काम याच हॉटेलमध्ये होता व नंतरचा वेळ खरेदीसाठी मोकळा ठेवला होता. थोडंसं फ्रेश होऊन लगेचच खरेदीचा उत्साह असणारे खरेदीसाठी बाहेर पडले. रात्रीच्या जेवणानंतर खरेदी केलेल्या वस्तू बॅगेत राहतात की नाही याची ट्रायल घेता घेता आजचा दिवस संपला. आज दिवस 7वा, दिनांक 27 डिसेंबर 2019. आज जामनगर सोडून कच्छकडे कूच करायचं होतं. वाटेत जाताना जामनगर येथील स्वामीनारायण मंदिराला भेट दिली. मंदिरात अतिशय देखण्या व सुबक अशा राधाकृष्ण, शंकर पार्वती व राम सीता इत्यादी देवांच्या मूर्ती आहेत. विस्तीर्ण अशा परिसरात हे देऊळ बांधलेलं आहे व परिसर अतिशय स्वच्छ व फोटोजेनिक आहे. तेथे थोडी फोटोग्राफी केली. मंदिराच्या परिसरात एक पुस्तकालय आहे, परंतु मंदिराची माहिती देणारी एकही पुस्तिका तेथे नव्हती. मंदिराचा एकूण परिसर 20 एकर असावा व बांधायला साधारण 4 वर्ष लागली अशी माहिती मिळाली. तिथूनच आमचा भुजच्या दिशेने पुढचा प्रवास सुरू झाला. भुजपर्यंतचं अंतर साधारण 300 किलोमीटर होतं, त्यामुळे जेवणासाठी व चहा कॉफीसाठी वाटेत थांबा अपरिहार्य होता. भुजला पोहोचायला आम्हाला संध्याकाळचे 6 वाजले होते. आजचं हॉटेल होतं हॉटेल रेजेंटा रिसॉर्ट. हॉटेल तसं शहराच्या बाहेर होतं, पण परिसर खूपच छान होता व प्रशस्तही होता. आमच्या सर्वांच्या रूम्स टेकडीवरील वरच्या भागात होत्या, तर डायनिंग एरिया खालच्या भागात होता. त्यामुळे रूम्सवरून डायनिंग हॉलला जाण्यासाठी बॅटरी ऑपरेटेड गाडी उपलब्ध होती. रूमच्या बाहेरून सूर्यास्त छान दिसत होता. लगेचच मनोसोक्त फोटो काढून घेतले. रूम्सची व्यवस्था देखील कॉटेज प्रकारची होती. रूम्स आतून साध्याच होत्या, पण टिपटॉप होत्या. फ्रेश झाल्यावर खरेदीला जायची तयारी सुरू झाली.
कुठल्या एरियात व कुठल्या दुकानात काय मिळतं याची अगोदरच माहिती जमवून ठेवली असल्यामुळे रिक्षावाल्याला थेट त्या एरियाचं नाव सांगून तेथेच घेऊन गेलो. मनाजोगी खरेदी झाल्यावर पुन्हा रिक्षाने हॉटेलवर परत व जेवण उरकून पुन्हा केलेल्या खरेदीसाठी बॅगेत जागा करण्यासाठी आपापल्या रूम्सवर गेले. उद्या हे हॉटेल सोडायचे होते. आज दिवस 8 दिनांक 28 डिसेंबर 2019. नेहमीप्रमाणे सकाळी ब्रेकफास्ट करून बॅगा पॅक करून बसमध्ये ठेवल्या. बॅगा ठेवताना आता मात्र यापुढे खरेदी न करण्याचा निर्णय घेऊन टाकला होता. कारण रेल्वेने प्रवास करताना वजनाचं बंधन नसतं, परंतु जाताना सुद्धा विमान प्रवास असल्यामुळे वजनाचं बंधन पाळायला हवंच होतं. त्यामुळे पुढच्या खरेदीवर नाईलाजाने चाप बसला. भुजच्या दिशेने जाताना वाटेतच आईना महल व प्राग महल ही 2 ठिकाणं बघायची होती. दोन्हीही ठिकाणं जवळजवळच होती, त्यामुळे ती लवकर बघून झाली. आईना महल हा 18व्या शतकात राव लखपतजी याने बांधला. पुरातन गोष्टींची पुढच्या पिढीला माहिती व्हावी यासाठी काही गोष्टी येथे जतन करून ठेवल्या आहेत. याच्या शेजारीच प्राग महल आहे. चहापान करून तिथून पुढच्या प्रवासास निघालो. आजचा प्रवास भुजच्या हॉटेल व्हाईट रँड रिसॉर्टच्या दिशेने होता व अंतर होतं 82 किलोमीटरचे. इतर दिवसांचं अंतर बघता आजचं अंतर फारच किरकोळ होतं. दुपारच्या जेवणाच्या वेळी आम्ही या हॉटेलमध्ये पोहोचलो. याला हॉटेल का म्हणायचं हेच कळत नाही, कारण पांढऱ्या वाळूत ही टेंट सिटी उभारली आहे. गुजरातमधल्या कच्छ जिल्ह्यात भुजच्या 7500 किलोमीटरच्या एरियात ही सिटी वसवलेली आहे. सन 2013च्या डिसेंबर महिन्यात या रणोत्सवाची मुहूर्तमेढ गुजरात टुरिझमने रोवली व तेव्हापासून हिवाळ्यात हा उत्सव आयोजित केला जातो. येथे फक्त थंडीतच येथे राहू शकतो, उन्हाळ्यात तर राहण्याचा प्रश्नच येत नाही. याला टेंट का म्हणायचा हाही एक प्रश्न आहेच. आमचं रिसॉर्टमध्ये जेवणाच्या दरम्यान आगमन झालं. आल्या आल्या वेलकम ड्रिंक दिलं गेलं व लगेचच टेंटचं वाटप होऊन आम्ही जेवायला गेलो. फक्त त्याचं बाह्य स्वरूप टेंटसारखं दिसत असल्यामुळे हे नाव सार्थ वाटतं. आतल्या सुखसोयी बघितल्या तर आधुनिक हॉटेलमध्ये असलेल्या सगळ्या सोयी यात आढळतात. सर्व टेंटमध्ये वातानुकूलित यंत्र, हीटर, टॉयलेट, बाथरूम, झोपायला आरामदायक पलंग व जमीनभर कार्पेट इत्यादी सुविधा होत्या. हीटरचा वापर करण्याएवढी थंडी निश्चितच होती. तंबूच्या बाहेर बसण्यासाठी खुर्च्या जरी ठेवलेल्या असल्या तरी थंडीमुळे कोणाचीही जास्त वेळ बसण्याची इच्छा नव्हती. संध्याकाळी सूर्यास्त बघायला जाण्याचा कार्यक्रम होता. एका टॉपलेस बसमधून सूर्यास्त जिथून दिसतो त्या ठिकाणी नेऊन तिथूनच उंटाच्या गाडीने एका स्पॉटवर नेतात, जिथून एका टावरवर जाऊन सूर्यास्त बघण्याची सोय केली आहे. आम्ही टावरवर न जाताच खालूनच सूर्यास्त बघणे पसंत केलं. प्रत्येक ठिकाणचा सूर्यास्त बघण्याची मजा काही आवरच असते. आत्तापर्यंत समुद्रकिनाऱ्यावरचा सूर्यास्त, वाळवंटातला सूर्यास्त, पर्वतराजीवरचा सूर्यास्त, डोंगरदऱ्यातला सूर्यास्त असे अनेक बघितले आहेत. पण प्रत्येकाचं सौंदर्य वेगळंच असतं. हा जरी वाळवंटातला सूर्यास्त असला तरी सभोवताली वाळूतली मिठागर होती. हाही एक वेगळाच अनुभव होता. सूर्यास्ताचे फोटो काढून पुन्हा उंटाच्या गाडीने व टॉपलेस बसने पुन्हा रिसॉर्टवर आलो. जेवण झाल्यावर मोकळ्या जागेवर उभारलेल्या स्टेजवर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते व शेवटी हौसीचा खेळही होता. वीणा टूर्सच्या ग्रुपपैकी श्री राव यांना हौसीमध्ये बक्षीस मिळालं होतं व श्री मुपीट यांचा त्याच दिवशी वाढदिवस असल्यामुळे स्टेजवर त्यांचं नाव घोषित करून त्यांना स्टेजवर बोलावून त्यांना शुभेच्छाही दिल्या गेल्या. अशा वेगळ्या अनुभवाबरोबर आजच्या दिवसाची सांगता झाली होती. उद्या भुजला रामराम करायचं होतं, म्हणून रात्रीच बॅगा पॅक करून ठेवल्या होत्या. आज दिवस 9 दिनांक 29 डिसेंबर 2019. आज सकाळी 8 वाजता नाश्ता करून निघायचं ठरलं होतं. त्यानुसार 9च्या दरम्यान अहमदाबादच्या दिशेने आमचा बस प्रवास सुरू झाला. भुज ते अहमदाबाद अंतर होतं 410 किलोमीटर. त्यामुळे आजचा संपूर्ण दिवस प्रवासाचाच होता. वाटेत चहा, कॉफी, जेवण व फ्रेश होण्यासाठी थांबलो तेवढेच. त्यामुळे वेगळा स्थळदर्शनाचा असा कार्यक्रम नव्हता. अहमदाबादला पोहोचायला आम्हाला संध्याकाळचे 7 वाजून गेले होते व हॉटेल होतं पहिल्या दिवसाचंच, हॉटेल लीग्रँड. नंतरच्या वेळेत खरेदीची मुभा दिली असली तरी कोणीही खरेदीच्या मनस्थितीत नव्हतंच. रात्रीच्या जेवणानंतर बॅगांचं फायनल पॅकिंग करून ठेवावं लागणार होतं, कारण उद्या सकाळी बॅगा हॉटेलमध्येच ठेवून उद्याच्या अहमदाबादमधल्या राहिलेल्या स्थळदर्शनासाठी निघावं लागणार होतं. आज दिवस 10 दिनांक 30 डिसेंबर 2019. आज सहल शेवटच्या टप्प्यात आली होती. सकाळीच नाश्ता करून आज अहमदाबादमधली शेवटची 2 ठिकाणं करायची होती. एक मोढेरा येथील सूर्य मंदिर व दुसरे पाटण येथील राणी की वाव. ठिकाणं जरी 2च असली तरी प्रवास मात्र होता 270 किलोमीटरचा. मोढेरा सूर्य मंदिर हे 100 किलोमीटरवर होतं. पोहोचायला साधारण 2.5 तास तरी लागणार होते. 10च्या दरम्यान आम्ही सूर्य मंदिरला पोहोचलो. मोढेरा हे गाव मेहसाणा जिल्ह्यात येतं. सरकारी गाईड श्री गोस्वामी यांनी मंदिराची सर्व माहिती दिली.
हे देऊळ सन 1026 साली सोलांकी एक यांनी बांधलं. बाहेरून येणाऱ्या प्रवाशांसाठी देवळात प्रवेश करण्यापूर्वी न्हाणीघराची, याला सूर्यकुंड किंवा रामकुंड देखील म्हणतात, व्यवस्था व आतमध्ये 108 वेगवेगळ्या देवतांची देवळे आहेत. 52 खांबावर आधारित असलेला रंगमंडप किंवा नृत्यमंडप आहे. नृत्याद्वारे सूर्याची आराधना केली जायची. अलाउद्दीन खिलजी यांनी मंदिराची खूप तोडफोड केलेली आहे. पुराणातल्या अनेक कथा व प्रसंगाचं दर्शन दगडाच्या मूर्तीत दाखवलं आहे. मूर्तीतली कलाकुसर बघण्यासारखी आहे. मंदिराच्या परिसराचे व मंदिराचे फोटो घेऊन आम्ही तिथून बाहेर पडलो. वाटेत दुपारचं जेवण हॉटेल रावेतमध्ये होतं व मध्येच चहा कॉफी घेऊन पुढच्या ठिकाणावर पोहोचलो. पाटण या शहरात ही राणी की वाव आहे. वाव म्हणजे विहीर. या विहिरीची माहिती देण्यासाठी श्री गोस्वामीच आमच्याबरोबर आले होते. सौराष्ट्राचा राजा खोनगाराची मुलगी उदयमती हिने या विहिरीचं बांधकाम 11व्या शतकात सरस्वती नदीच्या तीरावर केलं. सोलांकी वंशाचे राजपूत भीमाच्या आठवणीत तिने याचं बांधकाम सन 1063 साली चालू केलं व ते 20 वर्ष चाललं होतं. विहिरीच्या भिंतीवर बहुतेक देवाधिकांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. 7 मजली खोल अशा स्वरूपात अशी ही विहीर आहे. पाण्याचं उत्तम नियोजन कसं करायचं हे सांगणारं असं हिचं बांधकाम आहे. 2018 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नवीन 100च्या नोटावर नोटेच्या मागे या विहिरीचं छायाचित्र छापलं आहे. 100 पायऱ्या उतरून खाली जाता येतं. खाली उतरून थोडी फोटोग्राफी करून वर आलो व नंतर आमच्या बसचा प्रवास अहमदाबादच्या दिशेने चालू झाला. अंतर होतं 130 किलोमीटर. साधारण 7च्या सुमारास आम्ही हॉटेलवर पोहोचलो. रात्रीचं जेवण उरकून आम्हाला विमानतळ गाठायचं होतं. आमचा 10 दिवसांचा प्रवास आज इथेच संपला होता. आता परतीच्या प्रवासाचे वेध लागले होते किंवा घरची ओढ लागली होती म्हणा. तसे ते आज सकाळपासूनच लागले होते. विमान सुटण्याची वेळ रात्री 12:35 होती. त्यामुळे विमानतळावर 10 वाजेपर्यंत पोहोचायलाच हवं होतं. आम्ही 9 वाजता निघालो व 9:30च्या दरम्यान विमानतळावर पोहोचलो देखील. चेक इन करताना बॅगेच्या वजनाची थोडी काळजी सर्वांनाच होती, पण सर्व सुरळीत पार पडलं. सिक्युरिटी चेक देखील झालं. तेव्हा विमान वेळेवर आहे असं फलकावर दाखवत होतं, पण नंतर अचानक विमान 1 तास उशिराने सुटत असल्याचं दाखवलं गेलं. त्यामुळे विमान 1:35 सुटलं व मुंबई विमानतळावर यायला 2:25 होऊन गेली होती. सामान घेता घेताच सर्वांचे एकमेकांचा निरोप घेण्याचं काम चालू होतं. पटवर्धनांनी अगोदरच गाडी सांगून ठेवली होती. बाहेर पडल्यावर प्रत्येकजण आपापल्या मार्गाने घरी गेले. सर्वजण 31 डिसेंबरच्या पहाटे 3:30-4च्या दरम्यान आपापल्या घरी पोहोचल्याचे मेसेज व्हॉट्सॲपवर आले. तेव्हा खऱ्या अर्थाने सहलीची सांगता झाली व सहल यशस्वी झाली असं म्हणायला हरकत नाही. आता पुन्हा 2019मध्ये सहल होण्याची सुतराम शक्यता नव्हती. त्यामुळे आता 2020च्या सहलीचे वेध या सहलीमधल्या रंगलेल्या गप्पांमधून लागलेले जाणवत होते. हेमंत गाडगे. जर या ऑडिओ व्हिडिओतील कंटेंट्स तुम्हाला आवडले असतील, लेखनशैली आवडली असेल, सादरीकरण आवडलं असेल, तर आपल्या मित्रपरिवारांना व जवळच्या ग्रुपमध्ये जरूर शेअर करा, लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये आपला अभिप्राय, मत नोंदवा. म्हणजे हे प्रवासवर्णन तुमच्यापर्यंत पोचल्याची पावती मला मिळेल. आणि हो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर हीच ती वेळ आणि हाच तो क्षण चॅनल सबस्क्राईब करायची. म्हणजे पुढील प्रवासवर्णन अपलोड केल्यावर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद. नमस्कार. जर कोणाला माझे प्रवासवर्णन वाचायचे असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्या लिंकवर क्लिक करून ती डाउनलोड करूनही वाचू शकता.